नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या द ट्राय टॉक युट्यूब चॅनलवरती. तर पुन्हा एकदा आज आपल्या सोबत आहे सचिन भाऊ. नमस्कार सचिन भाऊ. नमस्कार नमस्कार. मग कशा आहात? एकदम मजेत. बाकी पाठीमागचे आपले जेवढे पण आपले व्हिडिओज होते ते एकदम जबरदस्त पद्धतीने व्हायरल होत आहे. तर आज काय नवीन व्हिडिओ आणि आज काय कहाणी किंवा थरारक व्हिडिओ तुमच्याकडे एक्सप्रेस असेल? पहिले तर मी माझे जे पण आपले आहे सबस्क्रायबर त्यांना धन्यवाद करतो. ते ओके. खूप प्रतिसाद देत आहे खूप चांगल्या बरोबर. प्रकारे. आणि ते पाहून मला अजून एक म्हणजे एक माझा मित्र आहे, त्याची स्टोरी आहे, हम्म. हॉरर लव्ह स्टोरी आहे असं मी अच्छा. त्याला सांगू शकतो. ओके. कारण की वन साइडेड प्रेम कसा असतो हे त्यांनी मला सांगितलं. ते त्यांचं नाव आणि प्लेस मी रिव्हील नाही करणार, कारण की त्या थ्रू आहे. एक शॉर्ट टर्म मध्ये स्टोरी आहे, तर आज मी तुमच्या समोर ती प्रेझेंट करणार. ओके. तर नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलो एक नवीन हॉरर लव्ह स्टोरी. त्याबद्दल मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे. तर स्टोरी आहे 2012-13च्या दरम्यानची. तर XYZ पर्सन मित्र जे आपला, मी त्याचं नाव नाही घेत, पण XYZ, तर त्याच्या एका मुलीबरोबर त्यांचं ते रिलेशन मध्ये असतात. त्यांच्या सर्व गोष्टी चाललेल्या असतात, ते बोलतात सर्व गोष्टी नाही का, आणि ते प्रेमात असतात. रेग्युलर आपलं भेटणं बोलणं हे सर्व गोष्टी चालू असतात. सडनली काय होतं, त्या मुलीचं त्याला मेसेज करणं किंवा फोन करणं हे बंद होतं. मग त्याला असं वाटतं काही प्रॉब्लेम असेल म्हणून 2-3 दिवस झाले मेसेज फोन आला नाही, तर मी फोन करू. मग फोन करणार, फोन बंद, मेसेजचा रिप्लाय नाही. मग तो थोडा विचारात आला की असं काय होतंय. मग त्या गोष्टीसाठी, आणि तेव्हा कसं होतं, एक फेसबुक सोडून दुसरं काही असं ऑनलाईन प्लॅटफॉर्म नव्हतं. बरोबर. तर मग त्याने FB ला पण मेसेज केले, तिथेही फोन केले, त्याचा रिप्लाय नाही. मग त्यांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांचं कसं होतं, ते कॉलेजला जायचे, घरी जाण्याचा काही संबंध नाही, आणि असं काही इतकं पण नव्हतं त्यांचं. स्टार्टिंग प्रेम होतं, पण ते खूप एकमेकावर प्रेम करायचे. मग त्यांनी एकदा घरी जाण्याचा प्रयत्न केला, घर बंद दिसला. त्याच्या फ्रेंड्स नाही म्हणे, आम्हाला कॉल नाही काही नाही. सडनली ती असं समजा, ती सडनली गायब झाली त्याच्या लाईफ मधून. ती प्रियकर तिची. हो, तिची प्रियकर. मग त्यांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, आणि एकच प्लॅटफॉर्म होतं, बाकी दुसऱ्यांचा नंबर नाही. फ्रेंड्स करत, तेव्हा रिअर मोबाईल असायचे, छोटे छोटे आपले छोटे मोबाईल. येस. आणि ती 12-13ची गोष्ट म्हटलं तर एक फेसबुकच आपल्याला माध्यम होता चॅटिंग करण्याचं किंवा काय, किंवा टेक्स्ट मेसेज. तर मग ते चाललं होतं. मग त्यांनी खूप प्रयत्न केला सर्व. मग त्याला असं वाटलं की हिला माझ्याशी त्या गोष्टीचं प्रेम नसेल म्हणून ही निघून गेली असं. तर त्यांनी काय केलं, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी कसं आहे, पहिलं प्रेम मनात ते असणारच. असं महिना गेला, 2 महिना गेला, याला विचार त्याला विचार, सर्वांकडे चौकशी केली त्यांनी, पण तिचा काहीच पत्ता नाही. मग त्याने हळूहळू काय केलं, स्वतःला सावरता सावरता त्याने एक विचार केला, प्रॅक्टिकल केला, की यांनी सोडून दिला असेल, आता आपण आपल्या आपल्या मार्गाला गोष्टीला. लागावं असं. मग त्यांनी काय केलं, अभ्यासात लक्ष दिलं, थोडं एज्युकेशन केलं, चांगल्या कामाला लागला. तर हे त्याची लाईफ व्यवस्थित चालली होती. आणि त्यांनी त्या संदर्भात कोणत्या मुलीशी किंवा एखाद्याशी फ्रेंडशिप वगैरे असं काही केलं नाही, कारण की त्याचं खरं प्रेम होतं. त्याला काय वाटलं, आज न उद्या ती भेटल, तो प्रयत्न करत असायचा फेसबुकला. 2 दिवसांनी 3 दिवसांनी मेसेज करणार, तिचा रिप्लाय येईल, फोन करायचा, पण असं काही आलं नाही. पण तो त्याचा प्रयत्न चालू होता. असं करता करता तो पण ते विसरत चालला होता, त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये बिझी होत चालला होता. 2012-13 ते रिलेशन मध्ये, त्याला सडनली 2021 मध्ये मेसेज येतो. 7 वर्षानंतर. येस, 7 ते 8 वर्षानंतर. आणि तो मेसेज येतो इंस्टाग्रामवर. अच्छा. कसा आहेस तू. अरे बापरे. मग तो म्हणतो, कोणी मला मेसेज केला नाही का. मग आता तिचं नाव नाही सांगतो, तो तिला असं प्रेमाने, आपण जसं आपल्याकडे नाव आहे ना, कोणी बाबू म्हणतं, कोणी प्रिय म्हणतं, लाडाने. तो सोनू म्हणायचा. ओके. नाही का. तर मग त्यांनी मेसेज केला, तू सोनू बोलतेस का. म्हणे हो. मग तो भाऊक झाला खूप, त्याचे डोळ्यातून अश्रू आले, तो अनावर. हो, की इतक्या वर्षांनी कसं काय काय सर्व गोष्टी. त्याला खूप प्रश्न पण होते तिच्याकडं. मग तो तिला विचारतो की कशी आहेस तू, मी बरा आहे, असं तसं. ते नॉर्मल टॉक होतं त्यांचं. मग त्याच्यात ते इंस्टाग्रामवरच बोलत असतात. मग ती सांगते, असं आहे, तू कसा आहे, असं झालं तसं. मग यांचा पहिला प्रश्न होता, तू इतके दिवस गायब कुठे होते, तुम्हाला मेसेज नाही, फोन नाही, काही नाही, कोणाकडे मेसेज पण दिला नाही का, मी कुठे आहे काय. ते म्हणे, मला तुला त्याच गोष्टी सांगायचे, पण मला थोडा वेळ दे. मग तो म्हणतो, वेळ तर मी तुला दिला 7 ते 8 वर्षाचा. मग ते त्यांचं ते कॅज्युअल टॉक होतो. मग ती त्याला विचारते, तुझं लग्न झालंय का. तो म्हणतो नाही. म्हणे, कोणाच्या प्रेमात आहे का. म्हणे नाही.
मग ती असं विचारते का तू माझ्यावर अजून प्रेम करतो का? तो म्हणतो हो, मला तुझ्यानंतर कोणी आवडलं नाही, मी कोणात इन्व्हॉल्व झालो नाही. हम्म. मग ह्या गोष्टी चालू असतात. ती म्हणते तू खरंच माझ्यावर प्रेम करतो? तो म्हणे हो, मला तुझ्याशिवाय तू आता पण कधी माझी चौकशी करशील तर मी तुझ्या सोडून कोणाशी बोललो पण नाही आणि आता हम्म. मला त्यांच्यात इंटरेस्ट पण नाही राहिले. जे काही माझं प्रेम होतं ते तूच आहे. मग त्यांचं असं कॉमन टॉक चालू असतं. मग तिचं म्हणणं असं, मला तुला काहीतरी सांगायचंय. हम्म. मग याचं कसं होतं, इतक्या वर्षात तो राग असतो की तुम्हाला सोडूनच का गेली त्याचं उत्तर दे. मग ते म्हणते तू आधी शांत हो, मला तुला हेच सांगायचंय का मी कुठं गेली काय गेली. मग तो थोडस भावुक असतो, तर नंतर तो हळूहळू शांत होतो. तो म्हणतो सांग काय गोष्ट आहे. आणि हे सर्व मेसेजवर, असं नाही का ती म्हणते मी तुला कॉल कराल आणि सर्व डिटेल्स, असं नाही, मेसेजवर. हम्म. मग ती म्हणते की मी तुला भेटायला यायचे तुझ्या घरच्या इथं. तर माझी बहीण इथं, म्हणजे तिची मोठी बहीण होती, हम्म. ती याच्या घराजवळ राहायची, हम्म. म्हणजे लग्न करून आलेली होती. हम्म. तर ती इथं यायची, तर यांचं असं प्रेम झालं. तर म्हणे इथं राहायचे ना, तर मग मी जिथं बहिणीकडे राहायचे ना तिथे एक मुलगा होता. तो मला स्टॉप करायचा, म्हणजे माझा पिछा पाठलाग. करायचा, पाठलाग करायचा. तो मी जसं स्टेशनवर येणार, रिक्षामध्ये बसणार, तो माझ्या मागे यायचा. हम्म. तर मी दोनदा तिला ओरडले त्याला की तू माझा पाठलाग का करतो, माझ्या मागे का येतो हम्म. असं. तो बोलला मला तू आवडते. अच्छा. तर मी त्याला दोनदा तीनदा ओरडले पण हम्म. की तू माझा पाठलाग करू नको, मला तुझ्यात काही इंटरेस्ट नाही, तू माझ्या मागे येऊ नको. पण तो कसं सतत मागे यायचा. हम्म. मग एकदा स्टेशनवर तो खूपच मागे लागला, तिने हात धरला, तिला थांबवलं. तर तिने काय केलं, आजूबाजूच्या लोकांना ओरडले आणि त्यांना बोलवून घेतलं की हा माझा पाठलाग करतोय, छेडतोय. तर त्या लोकांनी मारला त्याला. अच्छा. हा, ते मारल्यानंतर पण तो परत आला नाही का. आणि काय होतं, त्या एरियामध्ये ना त्याला चांगले लोक ओळखायचे. तर त्याची ती इज्जत गेल्यासारखं त्याला फील व्हायचं की हिने एवढ्या लोकांसमोर मला मार खाऊ घातला. तर त्याच्या मनात तो एक राग होता. तरी तो प्रेम करतो म्हणतो, वन साइड प्रेम म्हणतात. तो तिच्या मागे यायचं. तर तिने नंतर त्याला माझा बॉयफ्रेंड असा असा आहे, त्याचा फोटो पण दाखवला, मी याच्या सोबत लॉयल आहे, मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, तर तू माझ्या मागे येऊ नको, इथपर्यंत पण. नंतर तो काय बोलला की तू एवढ्या लोकांसमोर, माझ्या परिचयाच्या लोकांसमोर तू मला मार खाऊ घातला, मला त्याचा राग आलेला. हम्म. म्हणे मला तुझ्यावर प्रेमच नाही, तू मागे येऊ नको, असं हे चालायचं. मग आता तो मागे येणार, हे नंतर फक्त मागे यायचा, पिछा करायचा. मग ह्या गोष्टी ना, मग हा पोरगा म्हणतो तू ह्या गोष्टी मला का सांगितल्या. मग ती म्हणते अरे नॉर्मल असतं नाही का, असं कोणी येतं जातं तर प्रत्येक बरोबर. गोष्ट सांगू नाही शकत मी. हम्म. मी माझ्या परीने मी हँडल करायचा प्रयत्न केला. आता ह्या गोष्टी झाल्या, तर तिने ते हँडल केलं, पण तो पोरगा ऐकत नव्हता. ह्या गोष्टी तिच्या घरापर्यंत गेल्या. का कोणतरी येतं तर घरच्यांना काय वाटलं, कॉलेजला जाते पोरगी आपली, कोणी असा त्रास देत असेल. तर तिने काय केलं, तो रस्ता बंद केला. मग याला ती दिसायची नाही, यायची नाही. मग हा थोडासा विचारात गेला की यार आता कसं मीला बघणार, भेटणार. मग तो काय तर्क लावतो, तिच्या बहिणीला ओळखतो. हम्म. मग तिच्या बहिणीकडे जातो, म्हणजे ताई असं असं आहे, तुमची बहीण नाही का कॉलेजला येत नाही, अशी अशी नवीन एक्झाम येणार आहे, असं क्लासेसचं नाव करून त्यांनी ना तिचा नंबर घेतला. अच्छा. तिचाही नंबर घेतला, ताईचाही घेतला आणि घरच्यांचाही घेतला की काय अडचण असली की मी तुम्हाला सांगेन. तर मग तो तिला मेसेज करायचा, मला तू खूप आवडते, असं तसं तसं. हिचं तेच नेहमीच, मला माझं असं असं आहे, मी तुझ्यात काही इंटरेस्टेड नाही. त्या गोष्टी चालू असतात. तो मेसेज करून आलाय, हिने त्याला ब्लॉक केला, सर्व गोष्टी. मग तो ताईला मेसेज करायला लागला. हम्म. ताईनंतर तो घरचा नंबर घेतला, तर मम्मीचा तिला मेसेज करायचा. तर यायच्यात आहे ना सर्व फॅमिली ना खूप डिस्टर्ब झाले होते. खूप म्हणजे इतकं का त्यांना असं आलं होतं का ते मुलीला सांगायचे, बाईचं काय तू बघ, हा पोरगा काय इतका त्रास देतो. हम्म. मग पप्पा चिडतात. पप्पा एकदा त्याच्या घरी जातात, त्याला सांगता असं तर ते समजून घेतो, तो शांत बसून घेतो. हम्म. त्यावेळेस काय करतो, तिचा सिम कार्ड घेतात पप्पा, ते तोडून टाकतात आणि फेकून देतात, हम्म. नवीन सिम कार्ड देतात. आता एखाद्या मुलाचं प्रकरण आपल्या घरात येतंय, तर घरचे काय करतात, हिचं लग्न करून देऊ, बरोबर. आपल्या नेहमीच आपल्या याच्यात हम्म. की त्रास नको म्हणून लग्न करून देऊ. मग ते मुलगा बघतात, लग्नाचं हिचं ठरवतात, सर्व गोष्टी. आणि ह्या एवढ्या सर्व जे गोष्टी तयार होत असतात, घडत असतात, तर हिला एवढा वेळ नसतो की मी त्याला मेसेज करू का सांगू. हम्म. आपलं प्रियकर आहे बरोबर. का माझ्यासोबत काय घडतंय काय नाही, कारण की सिम तोडतं म्हणजे यांचं कॉन्टॅक्ट संपून जातो. मग तो मुलगा बघतात, सर्व लग्न ठरवतंय, सर्व त्या मुलाला कळतं हिचं लग्न ठरतंय, सर्व गोष्टी.
मग तो तिला भेटायला येतो. म्हणे मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो, तू लग्न करते, तुला माझं प्रेम दिसत नाही का असं. ती म्हणे मला तुझ्यावर प्रेमच नाही. मग तुला काय तुझ्या बॉयफ्रेंड मध्ये असं तुला काय दिसतं का ते माझ्यात नाही? हम्म. मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्या प्रेमासाठी मी जीव देऊ शकतो, तो देईल का तुला? किंवा तुझा होणार नवरा देईल का जीव? माझं इतकं प्रेम तुला का दिसत नाही? तुला माझं प्रेम कळत नाही. तो इमोशनली तिला टॉर्चर करायला लागला ब्लॅकमेल करतो. की माझं इतकं प्रेम आहे, मला तू खूप आवडते, मला असं तसं. पण शेवटी काय असतं, त्याचं प्रेम तिच्यावर आहे पण तिचं नाहीये ना, नाही. तर ती नाहीच म्हणते. हम्म. मग ह्या गोष्टी तो घरात खूप डिप्रेस असतो, खूप टेन्शन मध्ये असतो. ही त्या मुलाची आई बघते, माझा मुलगा खूप टेन्शन मध्ये नाही का, तर याचं काय होईल नाही का, असं का होतंय. मग तो एक दिवस हिचं लग्न ठरताना त्याला कळतं हिचं लग्न आहे ह्या तारखेला. तो घरी येतो, तिला रिक्वेस्ट करतो, त्यांच्या घरच्यांना सांगतो की तुम्ही हे लग्न मोडा, मला लग्न करायचंय. घरचे म्हणतात असं पॉसिबल नाही, आम्हाला तुझ्या काही गोष्टी आवडत नाही, आम्ही लग्न ठरवलं, आम्ही करणार. तर तो म्हणतो नाही, मी जीव देऊन टाकले याच्यासाठी, असं तसं नाही का. घरचे म्हणतात बाळा तू असं कर, मग तिचं लग्न ठरलं, तू जा. तो निघून देतो. मग तो हिला भेटतो पर्सनल. हिला भेटल्यानंतर तो तिला इमोशनली खूप टॉर्चर करतो. मी जीव देऊन टाकाल, माझा असं आहे तसं आहे. तो म्हणतो बाबा तुला, ती म्हणते तुला जीव द्यायचा तू जीव दे, नाही तिथं मरून जा, मला तुझे इंटरेस्ट नाही, तू माझ्याकडे येऊ नको. यानंतर मी तुला आताही सांगते, तेव्हा मी लोकांकडून मार खाऊ घातला होता, आता माझ्या बॉयफ्रेंडला बोलवल, माझ्या नवऱ्याला बोलवल, सर्वांना, माझ्या फॅमिलीला सांगाल. ती ऐकतच नाही. ती त्याचा हात झटकते, तो हात धरलेला असतो, ती निघून जाते. हा इतका डिप्रेशन मध्ये जातो, हा खरंच जीव देऊन टाकतो. अरे बापरे. आणि जीव देताना ते म्हणताना शेवटी असं की मी हिला जगून नाही देणार, ही आहे तर माझी जी फक्त मनामध्ये ती इच्छा. हा की ही माझी जे मी सर्व गोष्टी, माझं जे प्रेम आहे ते आहे, मी हिला कोणत्या परिस्थिती, मी जिवंतपणे नाही हिला माझ्या बनवू शकलो आणि मेल्यानंतर बन, या सर्व गोष्टी त्यांना तो त्याचा जीव देऊन जातो. हे हिलाही कळतं, सर्वांना कळतं. पण ह्या सर्व याच्यात ती काय म्हणते, हा असा सायको होता, मानसिक रोगी आहे, हे असं कोणी नसतं का इतकं टॉर्चर केल्यानंतर, इतकं बोलल्यानंतर कोणी ऐकणार नाही असं. ते सर्व फॅमिली सोडून दे, ही थोडस विचार करते, ती सोडून देते. लग्न होतं तिचं, ती त्याच्या संसारात लागून जाते. इथं हा जो प्रकार घडला, त्याच्यात ज्या त्या मुलाने आत्महत्या केलेली असते त्याच्या खूप टेन्शन मध्ये येते. मग तिचा आहे ना, म्हणजे मातृप्रेम जाग होतं की माझा मुलगा ह्या मुलीमुळे गेला, हिला कसं मी जगू दे. अच्छा. तर ती ब्लॅक मॅजिक करते, ब्लॅक मॅजिक करते याच्या नावाने. आणि ती जेव्हा ब्लॅक मॅजिक करते ना, तेव्हा आता ह्या याच्यात कसं आहे, मी पण ज्या गोष्टी ऐकल्या किंवा समोरच्याने आपल्याला जे सांगितलं आपण तेच सांगतोय. बरोबर. की जेव्हा ती ब्लॅक मॅजिक करताना आहे ना, सर्व मुलाचं नाव घेते, तर मुलगा तिला दिसतो, ती तिच्या मुलासाठी करते, तो दिसतो आणि ते दोघं मिळून तिच्यावर ब्लॅक मॅजिक करतात. ही अशी स्टोरी असते. जेव्हा ती ब्लॅक मॅजिक करते ना, तर तेव्हा तो तिच्या सोबत असतो. मग यांचं असतं का हिला कसं, आता हिचा संसार होतोय ना, आपल्या तिला जगू द्यायचं नाही, किंवा हा ती तर तिला जिवंतपणे घेऊ शकत नाही, तर तिचा आत्मा आपल्या सोबत घेऊन जायचा. मग ते काय करतात, जशी तिच्या नावाची विधी चालू होते, तर ती त्या घरात आहे ना, ती अशी एकदा बसली नाही का भिंतीकडं, तर केवळ 2-3 तास अशी बघतच असते. मग हे नवरा विचार करतो, सासू करतो की तुला काय झालं, आजारी आहे का, काय प्रॉब्लेम आहे नाही का, तर तू असं कर. ती म्हणते मला कळत नाही का मी असं का करते नाही का. एकदा भिंतीकडे बघणार तर बघणार, एकदा खिडकीत बसले किंवा गॅलरीत बसले तर 2-2 तास तिथून हलणार नाही. ती तिच्या मनात आहे ना, हे तिला आहे ना वशमध्ये करत असतात, तिला कळत नाही. वशीकरण. हो. मग ह्या गोष्टी चालू असतात. मग ती हळूहळू आजारी पडते, कधी पोट दुखणार, हा दवाखान्यात गेलो, तिथून घरी आला, पोट दुखणं थांबतं, मेडिसिन घेतलं, डोकं दुखणार, मग डोकं दुखायचं थांबलं, ती पाय दुखणार, पाय दुखायचं थांबला, म्हणजे एक ना एक गोष्टी, म्हणजे असं तिला आहे ना कोणतरी असं 10 मिनिटासाठी रिलॅक्सेशन कसलं नाही, ती कंटिन्यू काही ना काही याचा त्रासात असते. तिचं कामात लक्ष नाही, तिने जर गॅस पेटवून दिला तर तो गॅस बंद करायचा हे माहित नाही तिला, चहा ठेवली, चहा जळून जातो, भाजी खराब होते, करपून जाते, ती ह्याच्यात असते, कारण की तिला ते सुचूच देत नाही काही गोष्टी. तर ह्या गोष्टी चालू असतात. नवऱ्याला वाटतं का हिला जास्त काहीतरी इंटरनल प्रॉब्लेम आहे, आपण हिला ऍडमिट करू. ते घरातून घेऊन जातात, हॉस्पिटलला ऍडमिट करतात, ते टेस्ट करतात, हा ठीक आहे आपण ऍडमिट करू, थोडस अशक्तपणा आलेला आहे, सर्व गोष्टी. 6-7 दिवस जातात, हॉस्पिटल मधून आल्यावर परत तेच. ती एखादी गोष्ट जर भांडे घासायला उभी राहिली तर ती तिथंच उभी राहणार, तिला कळायचं नाही. हे हळूहळू तिला ह्या गोष्टीत तिला हिप्नोटाईज करतात किंवा वशमध्ये करत असतात.
चांगली मुलगी हट्टीकट्टी 60-65 किलोची, म्हणजे 2 महिन्यात ती 30 किलोची होते. अरे बापरे. तिला नंतर काय होतं, ती उलटी करते तर त्याच्यातून ब्लड येत. हम्म. मग तिलाच कळत नाही माझं दुखतं काय. रिपोर्ट केलाय का सर्व नॉर्मल. हम्म. ती रिपोर्ट करायला जाते का पोट दुखतंय, पोटात काय झालंय त्याच्यात काही नाही. हम्म. उलटी होते का बरं, डोकं का दुखतंय, MRI केला त्याच्यात काही नाही. मग तिला होतं काय हे यांना कळत नाही. कारण की आता ते ह्याच गोष्टी करतात की आजारी असेल म्हणून दवाखान्यात जात असेल असं. तर ह्या गोष्टीमध्ये मग ते सतत ह्याच गोष्टी करत करत त्यांना कळतच नाही की हिची प्रकृती तर बिघडत चालली, हम्म. की होतं काय. मग ह्या गोष्टी करताना ती हळूहळू तिची प्रकृती बिघडत बिघडत आणि यांचं आहे ना सर्व, आणि त्याच्याकडं तिचा आहे ना हातातला ब्रेसलेट असतो त्या पोराकडं हा. त्या ब्रेसलेट मुळे तो सर्व हे विद्या करतो. हा, ते ब्रेसलेट त्याच्या घरी पडायला असतं, हे आईकडे भेटतं. हम्म. हम्म. मग ती आई ते ब्रेसलेट आणि या मुलाचं नाव करून तिला सर्व गोष्टी करतात. हम्म. आता ह्या गोष्टी करत असताना तिची प्रकृती हळूहळू 20 वरून 30, 40-50% बिघडत बिघडत एक अशी वेळ येते का ती जग सोडून जाते. मारायच्या हालत हो. मध्ये. आता हे तर झालं तिच्या बॉडीचं, ती जग सोडून गेली. पण जेव्हा तिच्या आत्मा निघते तर हा तिला सोडत नाही. अरे बापरे. हा, याचा म्हणणार आता तू माझ्यावर प्रेम केलंय तर मी तुला घेऊन जाणार. हम्म. तर हे घेऊन जाण्याचं आता ते इथं एक स्टोरी आपल्याला कळते का तिला येणे ह्या स्टेज पर्यंत आणलं की हिला आपण एंड करू आणि आत्मा घेऊन जाऊ. पण तिचा जीव अडलेला असतो याच्यात. हम्म. त्याच्यामुळे त्या कारणासाठी तो तिला घेऊन जाऊ शकत नाही ट्रायंगल मध्ये. ट्रायंगल मध्ये. बरोबर. कारण काय होतं, त्यांनी त्याचा जो मतलब होता तो साध्य केला, बरोबर. पण ही कुठेतरी अडकलेली म्हणून घेऊन जाता येत नाही. मग तो का घेऊन जाता येत नाही, तो याच्यामुळे जीव अडकलाय. हा. तर ह्या सर्व गोष्टी ना, ती सर्व गोष्टी याला मेसेज मध्ये सांगते. आणि ते आता हयात नाहीये नाहीये आणि तरी इंस्टाग्रामवर मेसेज येतात. येस. बरोबर. मग हा याचा विश्वास बसत नाही की पहिली गोष्ट तू मला मेसेज केला नाही, दुसरी गोष्ट तुझं लग्न ठरलं का कुठं गेली काही नाही, मला काहीच माहित नाही, आणि तू आज मला एक स्टोरी नवीन तयार करून सांगते का माझ्यासोबत असं झालं आणि मी इतका त्रास सहन केला आणि माझ्या जीवाचं बरं होऊन मी अशी वारले आणि माझी आत्मा धरून ठेवली. तो विश्वासच करत नाही. तो या गोष्टीचा विश्वासच करत नाही का तू असं मला काही पण सांगू नको. एक गोष्ट, तुझं लग्न झालंय ना, तुझ्या संसारात मला या गोष्टीत तू इंटरफेअर करायचं बी नाही. तू तुझ्या याच्यात राहा चुकी, मला या गोष्टी सांगू नको. ते म्हणते नाही मी तुला जे पण सांगते खरं सांगते. त्याला कोणाला त्याच्या जागी आपण असो आपल्याला विश्वास पटत विश्वास काय. असं सडनली कसं होतं की गेला, लग्न झालं आणि तिसऱ्याला आवडला आणि हे झालं ते झालं, तो विश्वास करत नाही. मग ती जेव्हा त्याला सांगते हा माझ्या घराचा ऍड्रेस आहे, तू एक दिवस इथे ये, इथं जा, माझ्या पालकांना विचार ते घरी आहे की ह्या गोष्टी खरं आहे का नाही, या बाकी काही विचारू नको, फक्त माझ्या मुलीबद्दल विचार. मग जेव्हा तो एक मनातला संशय काढण्यासाठी जातो तर घरात गेल्यावर दिसतं का फोटोला हार लावलेला आहे, त्याच्यात तारीख आहे, ही तारीख आहे आणि ती वारलेली. मग तो घरात बसतो आणि विचारतो की माझे फ्रेंड आहे बाबा, असं मी कॉलेज नंतर असं. मग ते सांगतात की असं असं आहे, आमच्या सर्व गोष्टी घडलेल्या सर्व गोष्टी. मग आता याच्यात त्याला खरं शॉक बसतो की आज मी जिच्यावर एवढं ओरडतोय सर्व गोष्टी, ही आज खरंच दुनियात नाही. मग तो विचार करतो ही मला माझ्याशी बोलते कशी, मेसेज कसं काय येत आहे. मग तो जेव्हा तिथून येतो ना तर मग तो थोडासा संशयित असतो की आता हा मेसेज येतोय, मी याला रिप्लाय देऊ नेमकं हे कोण बोलतोय माझ्याशी. मग तो हाय करतो, तिथून रिप्लाय येतात तर म्हणे माझा जीव तुझ्यात अडकलेला, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, त्या कारणासाठी मी तर अडलेली, ही अशी अशी आत्मा आहे, हा मला सोडत नाही. आणि याच्यासाठी हे जे मला वशीकरण केलंय आपल्या बाकी शब्दात म्हणतात वशीकरण, तर हे वशीकरण करण्याचं रिझन आहे की त्याला मी आवडते आणि तो मला घेऊन जाणार. तर मला एकच गोष्ट इथं अडवून धरली, ते आहे तुझं प्रेम. कारण की तू आतापर्यंत मला सोडलेलं नाही, तुझं माझ्यावर प्रेम आहे मनात, तू दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला किंवा मुलगीला जीवनात आणलं नाही, त्याच्यामुळं ह्या गोष्टी मला अडवून धरल्या आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. तर ह्या गोष्टीमुळे मी अडवून धरलं आणि त्याच्यामुळे तो मला घेऊन जाऊ शकत नाही. तर याच्यासाठी तू माझी मदत कर. तो म्हणतो मी कशी मदत करणार, बरोबर, मी एक साधारण मुलगा आहे, तू जे सांगते त्या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही, आणि दुसरी गोष्ट ठीक आहे तू माझ्याशी बोलते तर मी काय मदत करणार. मग ती म्हणते मी जेव्हा वारले ना तिथं माझ्या काही गोष्टी तिथं घरात आहे, त्या घरात आहे, तर त्या गोष्टी तू जोपर्यंत तुझ्याकडे घेऊन मला तुझ्याकडून तू मला जसं पिंडदान म्हणतो ना आपण, त्या गोष्टी करत नाही तोपर्यंत मी मुक्त होत नाही, मोक्ष भेटणार मोक्ष भेटणार नाही.
तर तो म्हणे मी कसं करणार, हम्म. तुझी मम्मी आहे, पप्पा आहे, भाऊ आहे, त्या गोष्टी करणार नाही म्हणे. तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, जोपर्यंत प्रेमाचा व्यक्ती मला या गोष्टी करणार नाही तोपर्यंत मला मोक्ष भेटणार नाही. मग हा म्हणतो ठीक आहे मी ते पण करत, पण मी तुला मोक्ष देऊन तुला खरंच मोक्ष भेटणार आहे का? आणि जे तू मला सांगते का समोरचा व्यक्ती मला घेऊन जाणार आहे, तर त्याच्याकडे जाऊन तू कसं राहणार? नाही म्हणे, तो घेऊन का जाणार नाही, कारण की तुझा प्रेम आहे. ज्या दिवशी तू मला मुक्त कराल तर मी माझा मोक्ष घेऊन माझ्या माझ्या जे पण जिथं माझा रस्ता भेटेल मी तिथं निघून जाईल, पण त्याच्या हाती जाणार नाही. आणि ह्या गोष्टी आज मी इतक्या वर्षांनी सांगते ना तुला, तर इतक्या वर्षापासून तो व्यक्ती मला दररोज त्रास देतो, छळतोय मला. माझ्या गोष्टीला मला इथं असं झालंय की तू प्रत्येक गोष्टी, कारण की ते एकतर्फी प्रेम म्हणतात त्या गोष्टी, ते म्हणजे त्यांनी मला जीवनही जगून दिलं नाही, आता मेल्यानंतरही तो जगू देत. तर ह्या गोष्टीसाठी मग काय करायचं, तू मला या गोष्टी कर. मग तो तिने सांगितलेल्या गोष्टी त्या घरी जातो, तिथून ते गोष्ट घेतो, एक ब्रेसलेट असतो, एक ब्रेसलेट, आणि तिचं आहे ना एक ओढणी अशी स्कार्फ टाईप, ते घेतो. त्याची ती सांगते पूजा विधी, त्याला कसं समर्पण करायचं, आणि त्याला अग्नी त्याला जाळल्यानंतर मग तिला मोक्ष भेटेल त्या ठिकाणी. मग ती सर्व विधी करतो, आणि त्या विधीनंतर ती जेव्हा मोक्ष, शेवटी तिला मोक्ष प्राप्त होतं, तेव्हा ती शेवटचा मेसेज करते त्याला की आता मी या दुनियेतून चाललेले आहे, तू मला दिलेला तुझं प्रेम मी सदैव माझ्या मनात ठेवल, आणि तू जे माझ्यासाठी केलंय हे मी आयुष्यात लक्षात ठेवल, आणि भविष्यात जर अशी वेळ आली की मी तुझ्या पोटेच जन्म घेईल, तुझी जी मिसेस असेल ती मुलगी म्हणून. तर ह्या स्टोरीचा एंड इथं होतो की एखादा एक साइड प्रेम करणारा व्यक्ती असेल, तो हा कधीच विचार करत नाही की आपण जिच्यावर प्रेम करतोय तर तिला आपलं बनवण्यासाठी आपण तिचा जीव घेऊ शकतोय, कुठल्या थराला जाऊ शकतोय, आणि तिचं काय कर, म्हणजे समोरचा व्यक्ती जर एकदा मेला तरी तो तिला सोडू शकत नाही. तर हे वन साइड प्रेमवाल्यांची, सायकोपॅथ लोकांची ही अशी स्टोरी होती. तर त्यांनी मला शॉर्ट मध्ये सांगितली या गोष्टीचा. थोडक्यात एक काही सायकिक म्हणू शकतो, तो व्यक्ती सायकिक होता, सायकिक प्रेमी होता, सायकिक प्रेमी. त्यांनी असं केलं, आणि त्या सायकिक प्रेमी सोबत त्याची आई पण मिळाली होती, जिने त्या मुलीचा जीव घेतला. बरोबर, जीव घेतला तरी त्यांना समाधान भेटलं नाही. शेवटी जिचं त्याच्याबरोबर प्रेम होतं त्याने शेवटी त्याला मोक्ष दिला. तर मित्रांनो, बघितली आजची सचिन भाऊची व्हिडिओ, आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका द ट्राय टॉक आपल्या युट्यूब चॅनलला. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.